नमस्कार. आज आपण गॅसवरती कंगे ठेवल्याचे काय फायदे असतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स अशी आहे, बघू शकतात आपण बऱ्याचदा केस विंचरतो आणि त्यामध्ये एक प्रकारची अशी घाण तयार होते. परंतु ही जी घाण असते ही काढायला आपल्याला एकतर कंगवा धुवावा लागतो, घासावा लागतो. परंतु या ठिकाणी आपण न घासता किंवा न धुता या कंगव्याला अगदी सेकंदामध्ये स्वच्छ करणार आहोत. बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला अजून एक कंगवा घ्यायचा आहे आणि त्या कंगव्याच्या साहाय्याने तुम्हाला फक्त त्यावरती असं ती घाण अशी खालच्या दिशेने लोटायची आहे. आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. किती साध्या आणि सोप्या पद्धतीने ही घाण आपण या कंगव्यातून स्वच्छ केली आहे, जेणेकरून आपले जे अवघड काम होतं ते अगदी सोपं या ठिकाणी झालेलं आहे. बघू शकता एका कंगव्याच्या मदतीने आपण सेकंदात ही जी कंगव्याला आतमध्ये जी घाण असते ती अगदी सेकंदामध्ये स्वच्छ केलेला आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि हो, ट्रिक आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर बघू शकतात की ती घाण या ठिकाणी खाली जमा झालेली आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, बघू शकतात. अशा पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होऊ शकते. तर चला अजून आपली पुढची टिप्स अशी आहे, ती म्हणजे आता हे खिडक्यांचे स्लाईड असतात त्यामध्ये खूप कचरा जमा होतो, काही धूळ असते, लहान मुलं काही छोट्या छोट्या वस्तू त्यामध्ये टाकतात आणि तो कचरा काढायला गेलं की ते साईज छोटी असल्यामुळे आपले बोट देखील त्यामध्ये जात नाहीत आणि ते काढणं खूप अवघड होऊन जातं. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला एक वहीचं पेज घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये टाकून फक्त इकडच्या दिशेने ही जी धूळ आहे ती तुम्ही अशा पद्धतीने हाताने, बोटाने किंवा दुसऱ्या ब्रशने वगैरे देखील ती अशी लोटू शकतात आणि किती सोप्या पद्धतीने ही जी धूळ आहे ती निघू शकते. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे सॉक्ससाठी. आता बघू शकतात आपण काय करतो की बऱ्याचदा सॉक्स खराब झाले कधी फेकून देतो, परंतु इथे सॉक्स फेकून न देता आपण खूप महत्त्वाचा या ठिकाणी या सॉक्सचा उपयोग करणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीने याला सॉक्समध्ये कंगवा टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सॉक्समध्ये कंगवा घालून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर कपड्याला देखील कंगवा गुंडाळू शकतात, परंतु सॉक्समध्ये मी टाकलेला आहे आणि वरतून थोडंसं पाणी या सॉक्सला तुम्हाला लावून घ्यायचं आहे. वरची जी साईड आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या कंगव्याचं जे दात्रे असतात त्या ठिकाणी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि जे हे कडेला, भिंतीच्या कडेला काही काळे डाग असतात किंवा फ्रीजच्या स्टँडमध्ये काही धूळ साचलेली असते ती जी की निघत नाही, धुतल्यानंतर देखील ते व्यवस्थित स्वच्छ होत नाही, त्या प्रकारची जी ही कोपऱ्यामधली धूळ आपण या कंगव्याच्या मदतीने स्वच्छ करू शकतो. आणि बघू शकतात किती सॉक्सला किती धूळ या ठिकाणी निघून येत आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकतात. नक्की तुमचे अवघड काम सोपे होणार आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे, बघू शकतात मी इथे गॅस स्वच्छ केलेला होता. अगदी पाण्याने रोज गॅस धुवून घ्यायचा नाही आहे, फक्त कपड्याने एक लिक्विड मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही गॅस स्वच्छ करायचा आहे. आणि बघू शकतात गॅस स्वच्छ केला तरी देखील हे जे साईडला छोटे छोटे म्हणजे जागा असते त्यामध्ये खूप घाण अशी साचलेली असते. कधी दूध उतू जातं किंवा कधी आपल्याकडनं भाजी वगैरे सांडते, चहा उतू जातो, त्यामुळे हे या ठिकाणी गंज तयार होतं. परंतु हे अगदी सोप्या पद्धतीने आपण काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला गॅसला घासायचीही गरज नाही, पाण्याने धुण्याची देखील गरज नाही. हा जो टूल्स बनवला होता आपण कंगव्याचा आणि सॉक्सचा, त्याच्याच मदतीने आपण ही कोपऱ्यातील जी घाण असते आपण हवं तर याला साबणाने घासू देखील शकतो, परंतु ते करायला गेलं की पूर्ण गॅसच आपल्याला धुवावा लागतो. खूप अवघड काम हे होऊन जातं. त्यापेक्षा तुम्ही अशा टूल्सचा जर वापर केला तर नक्कीच तुमच्या तासाभराचे काम तुम्ही मिनिटात करू शकतात. बघू शकतात अशा पद्धतीच्या टूल्सचा जर तुम्ही वापर केला आणि ही जी गॅसची शेगडी आहे ती स्वच्छ करण्यास या ठिकाणी खूप मदत होते. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, बघू शकतात. अगदी कंगव्याच्या आणि सॉक्सच्या मदतीने ही जी चिकट कोपऱ्यामध्ये जी घाण होती ती आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छ केलेली आहे. आणि सॉक्सला देखील बघू शकतात की ती धूळ या ठिकाणी, ती जी चिकट तेलकटपणा होता तो या ठिकाणी निघून आलेला आहे. नक्कीच तुम्ही याचा उपयोग करा आणि ट्रिक आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा.